नमस्कार, मी डॉक्टर मोहन आगाशे. मी आज स्टार डायरीमध्ये आपल्याशी संवाद साधणार आहे. पहिला चित्रपट आहे खरं गारंबीचा बापू, पण जो जास्त माहितीचा झाला आणि ज्यात सगळ्यात कमी काम आहे तो सामना नावाचा चित्रपट. तेंडुलकरांची पटकथा, डॉक्टर लागून निळू फुले यांचं मुख्य काम, माझं छोटं काम 2 मिनिटाचं, पण संपूर्ण चित्रपटात चर्चा ज्या नावाची होते ते मारुती कांबळेचं काम मी केलं. त्याच्यावर एक गाणं आहे आणि त्यामुळे चित्रपट संपल्यावर त्या दोघांची मुख्य कामं असली तरी त्यांच्या इतकाच लक्षात राहणारं कॅरेक्टर म्हणजे मारुती कांबळे. आणि तेव्हापासून खरं तर मग मला वाईट सवय लागली म्हणायला लागेल की काम कमी करायचं, प्रसिद्धी जास्त. कारण हे बघ ना, 2 मिनिटाचं सिनेमात काम, पण चर्चा मारुती कांबळेशिवाय दुसरी नाही. अजून मला काही लोक भेटली की एकदम म्हणतात मारुती कांबळेचं काय झालं. त्याच्यानंतर आला जब्बारचा जैत रे जैत. जैत रे जैत हा विनोद प्रधान या आज अतिशय प्रसिद्ध असलेल्या सिनेमॅटोग्राफरचा पहिला सिनेमा, फिल्म इन्स्टिट्यूटमधनं बाहेर पडल्या केलेला. आणि तेव्हा इस्मन कलर वगैरे परवडणार नव्हतं. ऑर्वो या फिल्मवर त्यांनी काम केलेलं आहे, फार सुंदर काम केलेलं आहे आणि तो पहिला जब्बारचा रंगीत चित्रपट पण आहे. आणि या चित्रपटाची मजा अशी आहे की हा चित्रपट आम्ही खालापूरला एका ठाकर वस्तीत प्रत्यक्ष जाऊन चित्रीकरण झालं आहे. आणि पनवेलच्या तिथे अभयारण्य जे आहे आणि लिंगोबा आहे, जिथे मधमाशांचं 6-6 फूट उंचीची पोळी आहेत, तिथं आग्या मोहळ माशींची ही जी पोळी आहे, अतिशय विषारी माशा, तिथं जाऊन चित्रीकरण झालेलं आहे. आणि त्याची गाणी सगळी इतकी छान केलेली आहेत मंगेशकरांनी की त्यामुळे विशेषतः आता स्मिता गेल्यावर तिची आठवण सगळ्यात चांगली त्या चित्रपटांनी लोकांना येते. कारण इतकी छान दिसते ती त्या चित्रपटात, काम इतकं छान केलेलं आहे आणि गाणी म्हणजे इतकी मधुर आहेत की अजूनही रोज एखादं तरी गाणं जैत रे जैतमधलं लागतंच. हा माझा पटेलांबरोबरचा दुसरा सिनेमा. आणि मग त्याच्यानंतर काय होतं, एकदा तुम्ही तर पुण्यात जन्म झाला तर पुण्यात शिक्षण घेता, तसं एकदा आर्ट सिनेमामध्ये तुमचा जन्म झाला की मग त्याच ऑर्बिटमध्ये तुम्ही फिरत राहता. मग त्यामुळे त्याच्यानंतर गोविंद निहलानी, श्याम बेनेगल, तसं सत्यजित रेंचा सद्गती हा फार महत्त्वाचा चित्रपट. कारण सद्गती ही भारतीय दूरदर्शनवर झालेली पहिली टेलिफिल्म आहे आणि ती सत्यजित रेंना करायची विनंती केली. 52 मिनिटाची फिल्म आहे. मुंशी प्रेमचंद यांच्या अतिशय चांगल्या कथेवर, त्यात ओमपुरी, मी आणि स्मिता. मला वाटतं आपल्याच्या जाती व्यवस्थेवर इतकं सुंदर भाष्य करणारी दुसरी फिल्म नसेल. म्हणजे याच्यावर सिनेमे झालेले आहेत पण ते फार भडक, मेलोड्रॅमॅटिक, हे म्हणजे इतकं वास्तव दाखवणारं. आणि कसं आपल्या लक्षात येत नाही की आपण नकळत एक माणूस दुसऱ्या माणसावर कसा अन्याय करतोय, हे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात लक्षात येत नाही. हे पटकन लक्षात आणून देणारी अतिशय चांगली आणि मला अत्यंत भावलेली आणि मुख्य म्हणजे रेनबरोबर काम करण्याचा अनुभव हा विलक्षण आहे. आणि ते काम केल्यावरच मला कळलं की रे हे जागतिक कीर्तीचे फिल्ममेकर का आहेत. त्यामुळे हे 3 माझ्या सुरुवातीच्या काळातले फार महत्त्वाचे चित्रपट. आणि मग नंतर एका बाजूने मराठी चित्रपट, दुसऱ्या बाजूने हिंदी चित्रपट करताना एकाच वेळेला प्रकाश झांसारखा दिग्दर्शक आला ज्यांनी 3 बिहारच्या बॅकड्रॉपवरचे सिनेमे केले, मृत्यूदंड, गंगाजल आणि अपहरण. आणि मला असं वाटतं की यातल्या अपहरणमधली विशेषतः जी भूमिका की ती अतिशय वेगळी होती माझ्या इतर भूमिकांपेक्षा. कुठेही विलन असण्याशी संबंध नव्हता आणि प्रोफेसरची अतिशय मॅच्युअर. आणि त्याच्याच आसपास पामेला रुकने केलेला ट्रेन टू पाकिस्तान, म्हणजे भारतीय राज्यघटनेला 50 वर्ष पूर्ण झाली 99 साली. त्या निमित्ताने खुशवंत सिंग यांच्या अतिशय गाजलेल्या कादंबरीवर आणि परत एकदा पार्टिशनचे दिवस आणि जगात जे सगळीकडे घडत आहे
आजसुद्धा घडते याची भयानकता दाखवून देणारा आणि त्यातलं काम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचं अतिशय कॉम्प्लेक्स कॅरेक्टर असलेले मला एक आवडता सिनेमा म्हणून ट्रेन टू पाकिस्तानचा जरूर उल्लेख करावासा वाटतो. आणि याच्यानंतर मग शेवटचे मी खरं म्हणजे केलेला हिंदी सिनेमा हा रंग दे बसंती. त्याच्यानंतर मी गेले 10 वर्ष जवळजवळ मराठी चित्रपटातच फक्त काम करतो आहे. मग त्यात आमचे उमेश कुलकर्णीचे 2 सिनेमे आहेत, वळू आहे, विहीर आहे, देऊळ आहे. त्याच्यानंतर आत्ता अलीकडे झालेलं देऊळ बंद आहे. आणि आत्ता ज्या निमित्ताने मी आलं आणि एक आजच्या अत्यंत महत्त्वाच्या समस्येवर नाही पण प्रसंगावर आधारित आजचा सिनेमा जो असतो. आज आपली जीवनपद्धती अशी झाली आहे की घरामध्ये लहान मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो, कारण आईवडील काम करत असतात आणि त्यामुळं घरातल्या आईवडिलांकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो. आणि त्यामुळं एल्डर केअर किंवा म्हाताऱ्या लोकांची आता आयुर्मर्यादा वाढल्यामुळे त्यांच्या समस्या आणि विशेषतः अशा एखाद्या म्हाताऱ्याला जो विस्मरणासारखा रोग झाला असेल तर त्या नात्यांमध्ये काय गोष्टी घडू शकतात, समज गैरसमज कसे असतात, एकीकडनं कर्तव्य खुणावतं, प्रेम खुणावतं, दुसरीकडनं परिस्थिती आपल्याला बदलायला लावते. यामुळे होणारी घुसमट नातेवाईकांची, त्या माणसाची, याचं अतिशय प्रभावी चित्रण करणारा अस्तू नावाचा सिनेमा हा मी 3 वर्षापूर्वी केला. आणि मला असं वाटतं की ज्या कुणाचा आईवडिलांवर प्रेम आहे आत्ता आधी कधी आहे त्या माणसांनी हा सिनेमा बघितलाच पाहिजे. हां, पटत नसेल तर मग नका बघू सिनेमा. हा मला वाटतं अलीकडच्या काळातला फार महत्त्वाचा चित्रपट आहे आणि तो मला फार आवडतो.